महामानव डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के 134वीं जयंती के अवसर पर राज्य महिला आयोग की अध्यक्षा रूपाली चाकणकर ने आज पुणे स्टेशन पर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर उनका अभिवादन किया। इस मौके पर मीडिया से बात करते हुए उन्होंने कहा, सच तो ये है कि बाबा साहब ने ही हमें मनुष्य के रूप में जीने का अधिकार दिया है। साथ ही उन्होंने कई अन्य मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। संविधान घेऊन आमच्या महिला जर आयुष्य जगत राहिल्या तर त्यामध्ये असलेला कायदा, त्यामध्ये असलेलं संविधान, घटना यामुळे निश्चितच जगण्याची एक चांगली ढाल आमच्या महिला भगिनींना मिळू शकते। त्याच्यामुळे माझे राज्य महिला आयोगाचं पद देखील एक संविधानिक पद आहे। बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे सर्वसामान्य कुटुंबातली एक महिला या पदापर्यंत पोहोचली आणि हे मी कायम अभिमानाने सर्वत्र सांगत असते की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आमच्या स्त्री शिक्षणासाठी जो लढा दिला, आम्हाला जे शिक्षण दिलं ते यासाठी दिलं की पुढे जाऊन जिजाऊ आयुष्य जगावं। आज या ठिकाणी नतमस्तक होत पुन्हा एकदा अभिवादन करते। काही मंगेशकर हॉस्पिटलने काही प्रायव्हेट गोष्टी उघड केल्या म्हणून तुम्ही निर्देश दिलेले होते कारवाई करण्याचे, त्या संदर्भात कधी कारवाई करणार? कारण उद्या ससूनची सुद्धा एक बैठक आहे, जी समिती अहवाल सादर करणार आहे आणि त्यानंतर काय प्रक्रिया असणार आहे? ज्या दिवशी आपण त्यांच्या काही खाजगी गोष्टी ह्या सार्वजनिक केल्या, याबाबतच्या सूचना ह्या संबंधित पोलिसांना दिल्या होत्या, त्याच दिवशी बिसे कुटुंबियांनी अलंकार पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आलेली आहे। तो येणं बाकी असल्यामुळे गुन्हा नोंद करण्यासाठी खरं थोडं थांबावं लागतंय। मला असं वाटतंय उद्या ससून रुग्णालयाचा अहवाल येतोय आणि उद्या सायंकाळी 5 वाजता आपली पत्रकार परिषद आहे। यामध्ये बीसी कुटुंबियांनी दाखल केलेली तक्रार आणि त्याचबरोबर ससून रुग्णालयाचा अहवाल या अनुषंगाने जी काही कारवाई होईल यासाठी आपण उद्या संध्याकाळी 5 वाजता सविस्तर चर्चा करू। पण यात विलंब होतोय कारण मेडिकल निग्लिजन्स जर आढळला तर काय कारवाई होऊ शकते? याच्यामध्ये आपल्याला उद्या सविस्तर या संदर्भातली माहिती समजेल। मला एक तुम्हाला आवर्जून सांगायचंय, पहिल्या दिवसापासून सातत्याने आम्ही याचा पाठपुरावा करतोय। माता मृत्यू अन्वेषण समिती त्या अगोदर 8 तारखेला हा धर्मादाय आयुक्ताचा अहवाल देखील मंत्रालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे। उद्या जो येतोय उच्चस्तरीय कमिटी यांचा ससून रुग्णालयाचा जो अहवाल होता तो उद्यापर्यंत येईल आणि सायंकाळी 5 वाजता आपली पत्रकार परिषद असेल। यामध्ये सविस्तर जी काही आहे त्या पुढच्या कारवाईच्या संदर्भातली भूमिका निश्चितपणे मांडली जाईल। राज्य महिला आयोग सातत्याने पाठपुरावा करत आहे। यामध्ये मी परत एकदा सांगते, जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल। कारवाईला पुढे कोणतीही तनिषा बिसे घडू नये यासाठीची जबाबदारी ही आम्ही निश्चितपणे